लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. आहू नका शांत बोला, यात्रा साची पोल खोला, बदल हवा तर बिनधास्त बोला, बदलावा तर बिनधास्त बोला, बदलावा तर बिनधास्त बोला. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या बिनधास्त बोला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण पेनूर या जिल्हा परिषद गटातील औंढी या गावामध्ये आलेलो आहोत. तर येथे जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल जनतेचं काय मत आहे हे आपण एक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. काय करता? निवांत बसले? हा, निवांत बसलो. आता जिल्हा परिषदच्या काही निवडणुका चालू होणार आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की जनतेचा कौल कोणाकडे असेल? काय तसं सांगता येत नाही हो. नाही सांगता येईल म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काही इच्छुक उमेदवार आहेत तर त्याबद्दल तुमचं काय मत? अजून काय म्हणजे हे झालं ना, कोण उभारणार आहे काय. पण जरी झाले म्हणजे जर ते त्यापैकी कोणी निवडून आलं किंवा त्यांनी काय काय कामं केलेली आहेत, तुम्ही तुमचा जास्त कोणाकडे कल आहे? नाही फाईट आहे म्हणजे बघा ह्या गटात. फाईट आहे म्हणजे काय वाटतंय मग कुणाकडे बाजी पलटेल? काय तसं सांगता येत नाही आता जो. तर आता जसं की आपलं गाव आहे औंढी गाव, त्याच्याबद्दल जर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये त्यांनी काय काय कामे करावीत, आणखीन विकास कसा करता येईल त्याबद्दल जनतेचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? नाही रस्ता ही करावं म्हणजे असं रस्ते तर आता काय चालूच आहे. काय काय रस्ते ही काय केले तर काय राहिलेलं बी करावं अशी अपेक्षा आहे. नमस्कार काका, काय चालू आहे? कसं काय? नमस्कार नमस्कार. तर निवांत. आता ज्या जिल्हा परिषदच्या काही निवडणुका चालू आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय जनतेचा म्हणजे आपल्या गावाचा कौल कोणाकडे असेल? आता कसं झालंय, जिल्हा परिषदचे इलेक्शन 2 दिवसापूर्वी जाहीर झाले. आजच्यापासून फॉर्म भरायची सुरुवात आहे आणि कुठल्याही पक्षानं उमेदवार डिक्लेअर केलेला नाही. त्यामुळं लोकांशीला म्हणजे कसं आहे, उमेदवार डिक्लेअर केल्याशिवाय कोणाला मतदान द्यायचं किंवा काय करायचं अशी कोणाची काही मानसिकता नाही. उमेदवार ज्या ज्या वेळेला डिक्लेअर होईल त्या वेळेला लोक निर्णय घेणार कुठल्या पक्षाला मतदान द्या, उमेदवार कोण आहे ही महत्वाचं आहे. खाल्ल्या इलेक्शनला कसं असतं, जेडपी पंचायत समिती ही उमेदवारावर काही निवडणुका असते त्या पक्षावर नसते त्या. बाकीच्या निवडणुका आमदार खासदार की पक्षावर असू शकते त्या, पण ह्या निवडणुका कशा स्थानिकच्या ग्रामपंचायती जेडपी या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ही उमेदवारावर अवलंबून असणारी निवडणूक आहे. त्या 1-2 दिवसात म्हणजे 21 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पण काही इच्छुक उमेदवार पण आहेत तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? इच्छुक उमेदवार भरपूर आहेत. शिवसेनेतनं चरणदास चौरे आहेत, भाजपमधनं रामदास चौरे आहेत, अपक्ष बाळासाहेब देशमुख आहेत, मानाजी बापू माने आहेत. असे उमेदवार बहुसंख्येने उमेदवार ह्या गटात आहेत. त्यामुळं उमेदवार मातबर आहेत. सगळी लढत चुरशीचीच होणार आहे. कारण कसं आहे, महायुती राज्यात जरी असली तर तालुक्यात महायुती नाही. राज्यात भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादा एक आहेत. मोहोळ तालुक्यात अजितदादा एकनाथ शिंदे आणि उर्वरित पक्ष आहेत सगळे एक आहेत आणि भाजप एकटे एकीकडे. त्यामुळं आता ह्या आपल्या तालुक्यात काय होणार त्या कळेल, त्या वेळेला कळेल. तर इच्छुक उमेदवारांकडून जनतेची काय अपेक्षा आहे? म्हणजे जर जो पण कोणी उमेदवार निवडून येईल त्याने काय काय केलं पाहिजे किंवा कोणी आतापर्यंत काही चांगली कामे केलेली आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामं केली ते आता ही जी उमेदवार आता इच्छुक उभा राहणार आहेत त्यांनी कामं केलेली आहेत. पण कसं असतं, तुम्ही म्हणताय तसं जर निवडून उमेदवाराला द्यायचं किंवा निवडून आल्यानंतर लोकांची अपेक्षा मोठी असते त्या गावाची. रस्ते प्रत्येक वस्तीशीला तर चांगल्या पद्धतीनं पक्क रस्ते झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण आमच्या गावातली जास्ती लोकसंख्या वाड्या वस्तीवर आहे. त्यामुळं ते रस्ते पूर्ण सगळं कॉन्क्रीटकरण झालं पाहिजे ही तर आमची पहिली इच्छा आहे. प्रत्येक वस्तीपर्यंत गाडी गेली पाहिजे 4 चाकी, ही महत्वाचा विषय आहे. बाकी शेतकऱ्याची दुसरी समस्या लाईट डिपोची आहे. लाईट डिपो झालं पाहिजे. आणि कारण लाईट डिपो आहेत पण त्या लाईट डिपोवर तेवढ्या मोटरशीनचा लोड ही कमी पडते लाईट. त्यामुळं त्याचं एक्सपान्शन झालं पाहिजे आणि एक्स्ट्रा डिपो झालं पाहिजे. आणि लाईट डिपो आणि पाणी ह्या 3 समस्या शेतकऱ्याच्या असते. बाकी काय अजून आणखीन काय?
आणि काय मग स्थानिक पातळी गावात म्हणलं तर काय प्रशासकीय इमारती ही ती उभा राहावी ही एक अपेक्षा असते. गावात काय लय कामं राहिलेली नसते. ती काय ग्रामपंचायतचं प्रत्येक वर्षी निधी असतो त्या त्या टप्प्यात कॉन्क्रीटकरण गटारी लाईट ह्या झालेल्या असते त्या गोष्टी. त्यामुळे गावात काय अपेक्षित कामं लई नसतात. वाड्या वस्त्यावर व्हावी एवढंच. आजोबा काय म्हणताय? काय चांगला आहे म्हणाले. हे अजून आम्हाला काही कळलं नाही. अजून आमच्या माणसांनी काही सांगितलं नाही. आम्ही ऐकत नसतो काय कोणाचं. माणसं आमची सांगत तेच करत असतो. तुमचं काय म्हणतात? तब्येत पाणी बरं आहे का? गुडघे वगैरे दुखतायत? गुडघे ते लई दुखत्यात चाला येत ना पण काय करायचं हो बाई. हा येड्या विचार झालाय. पण मतदान करायला तर जावं लागेल. हा मतदान करायला जावं मतदान लागेल. करवा जाणार गाडीवर नेत्याचे. हा करणारच मतदान. हा पण आमची माणसं सांगत त्याच्यावरच करणार. तुम्हाला मी खरं सांगतो. हा अजून उमेदवार आम्हाला काय कळला नाही. हा आणि सांगत अशी जी आमची माणसं त्याच्यावर आम्ही करणार. आतापर्यंतच्या काही उमेदवारांनी काय काय गावामध्ये चांगली कामं केली असतील? हा केले चांगली कामं केली काय काय जणांनी पळून कामं केली. पण आता कुणीकडे काय आमची पुन्हा माणसं आम्हाला सांगत अशी जी आम्ही तीच ऐकत असतो. हो आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं. कारण का जर तुम्ही गटीवर येऊन सांगून घेऊन देऊन जाता हो आम्हाला आमची माणसं सांगत तीच करावं लागतं. खरा खोट. हा इच्छुक उमेदवार आहेत काय काय, जसं की अजून काय आम्हाला कळलं नाही की आज येऊन बसलोय बाहेर. हा आज ती गावात हळूहळू चालत येते बाहेर. काय करायचं बिचारी गाडी गावातले. हा भाजपमधून रामदासभाई चौरे आहेत. बर आणि राष्ट्रवादीमधून शिवसेनामधून चरणराज चौरे आहेत. शिवसेनेमध्ये आज ते रामदासने कामं केले ते पळून. त्याच्याबद्दल लोक होती चांगली. पण आता काय तर वैसे दिसायला त्यांना म्हणून ते रामदास चौरे जरा चिल्लवून करायला लागले तो. दोघं पण चौरेच आहेत. दोघं पण चौरेच आहेत. शिवसेनेला आहे की बिचारा बरा आहे बा. की आम्ही शिवसेनेलाच मत घेणार. तुम्हाला गुलाल कोणाचा असेल मग? गुलाब शिवसेने येणार. हा उंडीत तर काय नाही. काय मी 5 वर्ष निपतो नाही पुन्हा जाऊ हो खऱ्या खोट. बरोबर आहे. हा नमस्कार. नमस्कार. तर जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय होईल, काय होणार आहे, काय नाही? काय सध्या तर रामदासभाईची हवा आहे. वातावरण चांगलं आहे त्यांना. कामही भरपूर केले ते. गावात बरेच रोड केले तर लोकांपर्यंत जनसामान्यांपाशी जाणारा नेता आहे. म्हणजे तिकीट कुठल्याही पक्षात नसू द्या पण वैयक्तिक माणूस चांगला आहे. मला वाटत नाही गावाली पक्ष गट तट बघतील. तरी काय ठराविक 4 पोटरी मत असलं बाबा मी इकडं आहे मी तिकडं आहे. पण जनता एक सुज्ञ आहे. चांगल्या माणसाला मतदान करल अशी एक अपेक्षा माणूस चांगला आहे. चरणचं आपलं काय वांध नाही. पण स्वतः रामदासला आधी पुढाकार घेऊन गावासाठी भलं चांगलं केलेलं आहे. त्यामुळे मागणं कोण येते काय देते ह्याला महत्व नाही. रात्री बेरात्री पैसे देतील सगळे करतील पण काम कोण करणार नाही. आणि रामदास सारखा माणूस मी म्हणतो पेनूर गटाला नाही तालुक्यात लागतो. कारण आता पेनूर गटापुरतं तर आलं नाही. होय आहे कुणाला म्हणली मगाशी की बाबा महायुती विरुद्ध अमुक तमुक. खरं आहे नानाचं बी. पण चांगल्या माणसाला बी महायुती हिन म्हणून डावलून चालायचं नाही. त्याचा विचार केला पाहिजे नानासारख्या माणसाला असं माझं वैयक्तिक मत आहे. भाजप तर रामदास चौरेने कामं चालू केली कामं केली लोकांपर्यंत पोचले. मग आता ही टीम तयार झालेली आहे ना मागणं. थोडक्यात गाईचं वासरू झाल्यानंतर झार राहतो का त्या पद्धतीने झार आहे गायचा. लिकुरा आधी बाहेर आलेला आहे हो. आता झाराला आपण टाकून द्यायला लागेल ना कुठं तर. ह्या हिशोबाचं म्हणजे मी गोराचा व्यवसाय काय म्हणून बोललो बरं का. त्यामुळे आता ठीक आहे पोटऱ्याचं बी असते मनोगत. मग आता जनतेचा कौल कुणाकडे जास्त राहील? सध्या तर गावात रामदास शेवट कोण बोलत नाही. पोटरी सोडलं तर जनता 100% रामदासबाईच्या मागे आहे. आणि पोटरी बदलतेला वेळ काळ मला गॅरंटी आहे. जरी आज ती बोलत असलं तर त्यांच्या पार्टी आहे त्या त्यांच्या पार्टीसाठी काही गोष्टी कराव्या लागतील त्यांना. पण चांगला माणूस म्हणून रामदासबाईच्या मागे उभारतील शेवटपर्यंत एक इच्छा आहे. तर काका जसं सर्व जनता वगैरे चालू आहे, म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? वैयक्तिक तुमचं काय मत? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. पण त्यात मी पंचायत समिती सदस्यासाठी इच्छुक असून आणि कुठल्याही पक्षाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे इतर पक्षाशी बोलणं किंवा तुलना करणं हे जरा जास्त माझ्याशी आढळणं.
म्हणजे तरी काही इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी जर जो पण कोणी निवडून येणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा? निवडून आणि काय आणि उमेदवारावर ठरणार आहे निवडून यायचं. जनता ठरवलं उमेदवार जसा भेटेल जनतेला तसं मतदान. तुमचं वैयक्तिक काय मत? वैयक्तिक आणि काय आपण उमेदवारी आपल्यावर घोषित व्हायचे त्यामुळे आणि वैयक्तिक मत मांडणं जरा अटळतं नाही. काही जण म्हणतात की रामदास भाई चौरे येतील. रामदास चौरेचं कार्य असेल किंवा आहे पण पुढं कार्य आता जनतेच्या हातात मतदान करणार तसं चरणराज चौरे त्यांचा नाहीये का कार्य? कार्य दोघांचे कारण एकामागे एक गाड्या दोघांच्या फिरतातच. हे जी गाडी गेली की त्यांची येते त्यांची गाडी गेली की ह्यांची येते. रात्री 10-11 वाजूच्या 12 वाजूच्या त्या दोघांच्या एकामागे एक गाड्या प्रत्येक क्षणाला दोघं हे आहेतच गावात. रामकृष्ण हरी रामकृष्ण बोला. काय म्हणताय? म्हणजे तुमचं ह्याच्या मतानुभवासाठी आला होय. नाही की जनतेचं काय मत आहे, लोकांना काय वाटतं ही जी निवडणुका चालू आहे क्वेश्चनला काय वाटतं माहितीये का, ही भाजप सरकार जी आहे ती शेतकऱ्याचे सरकार नाही. हो. आणि त्यामुळं नुसतं पासांग लावून देते हो. नुसतं आपल्याला बायाशनला कुठं लाडक्या बहिणीला तेवढं नाद लागते, शेतकऱ्याला थोडी पेन्शन देते. ते शिंद्याने तर पेन्शनच बंद केली आणि शेतकरी आम्हाला भाव देत नाही. त्यामुळं आम्हाला ही भाजप सरकार नको वाटायला लागली. शेतकऱ्यांचं सरकार कोण आहे? शेतकरी सरकार तसं पवाराचंच आहे हो. शेतकऱ्याचा दामता राजा म्हणलं तर पवार आहे पहिल्यापासून. तसं ही राहिलंच नाही. कारखानदारीचं काय नियंत्रण राहिले नाही. पुन्हा तुमचं ती कारखानदारीची आता पहिल्यापासूनच नगरी पैसे घालेले शेतकऱ्याला आणि एकरी 4,000 रुपये घालेले. किती ही दबावच देत नाही हो. आणि ही सगळी काय आता ही दुसरे किती भ्रष्टाचार जर केला तर ती भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ क्लिअर झाला. ही स्त्री केली कट झाला असं. त्यामुळे ती भाजपमध्ये कारखानदारी केलेली. त्यामुळे ती शेतकऱ्याला अजिबात काय सहकार्य करण्याची. त्या नगरी लोक एवढी पिढाला लागली एकरी 5,000 रुपये चालत द्यावं लागतं. सालभर आम्ही पाणी घालतोय आम्हाला काही नाही राव. आणि त्याला सगळे द्यायला मला कसं व्हायचं. हा पुन्हा गेंडा म्हणून ही घ्यायची ड्रायव्हर लोक त्याला जेवण भाकरी द्यायच्या आणि 200 रुपये गांडा द्यायचा एका खेपाला 200 रुपये. मग कसं त्या शेतकऱ्यांनी करावं. त्यांचा दबाव फाजला नाही. पवार असताना असं नव्हतं. हे पवार असताना त्या नगरेशनला जुळून जाळून ऊस तोडा लागली. ही एवढी माजूर चोट झाली जी ऊस जाळून तोडा लागली. त्या शेतकऱ्यांनी करावं काही कोणाकडे तक्रार घालावं. आणि त्यांच्याकडे गेलं का दुसऱ्याला तांदूळ त्या कारखानदारीला दबाव नाही काय नाही. हे असलं सरकार असल्यामुळे आम्हाला ती सरकार कशाला आली. तर आता जसं की आपल्या पेनूर जिल्हा परिषद मध्ये काही उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ती उमेदवार आम्हाला कळावं लागते. मग कोणता काय काय तुम्ही सांगतो. भाजपमध्ये रामदासभाई चौरे आहेत आणि शिवसेनामध्ये चरणराज चौरे आहेत. तर दोघांबद्दल तुमचं काय वैयक्तिक मत? मग आमचं वैयक्तिक मत भाजप सोडून आम्हाला चरणसिंग चौरे सुद्धा बरा आहे. भाजपची निवड नारायक माणसाची ती जरी कामं तुम्हाला सांग नाही पासांग लावून देते हो आपल्याला खाल्लं माप खरं देत नाही. ह्या सरकारसारखं बेसरून सरकार नाही. चरणराज चौरे यांचं काही काम त्यांची कामं आता त्याचे आता कुठे पदावर नाही आता बुधुर हो. आणि ही कामं निश्चित जावची हो. सडका भरल्या ही आता पुन्हा का नाही ही बाहेर सुद्धा येत नाही. ती गाडीचा काच खाली सुद्धा करणार नाही अशी निवडते जो पैसा वसूलच करत जाणार. आता तुम्ही म्हणलात की चरणराज चौरे जे आहेत की ते चांगले आहेत असं म्हणताय. हा चांगलं आहे. पण जर निवडून आले त्यांनी तर ते जनतेच्या सगळ्या समस्या सोडवतील का? सोडू दिली नक्की 100% विश्वास. त्या पाटकुलला एक तळ्यात पडून मिळतं कुटुंब त्याला जाऊन त्याने लाख रुपये दिले त्या बारक्या लेकराला त्याची नोकरी लावूस तर त्यांनी जबाबदारी घेतली. आणि ही भाजपवाली आलेली हे ठिकाण आहे त्यांनी नुसतं गाठी घ्यायला आली त्याला एक तुकडा गेला नाही. असा चरणसिंग चौरे माणूस चांगला आहे माझ्या मनाने हो. म्हणून माझं म्हणणं काय चरणसिंग चौरे बरा शेवट पण ही भाजपवाली नको. ही नुसतं का हे करायला लागली रस्ते भरला कुणाचे बी आणि काय ती बी पार्टी बघून ही पार्टी धरची हो. तसं चरणराव चौरे सर सगळं आहे मापते. आणि जिथे मेन रस्ता आहे चाऱ्या काढत नाही हो.
आता ही अंकुली रस्त्यात तिकडं लेकर पडायला आली होती तर ती वाटेवर टाकलं नाही पुन्हा लय दिल्यावर पैसे खडक टाकला आणि ज्याचा माणूस आहे त्या शेतकऱ्याकडे रस्ते भरले त्याच्या स्वतः पुरतं ते असं आहे हो. पुढाऱ्याने कसं पाहिजे दूध पाहुणं नको. पुढाऱ्याने काम करताना ही कोणत्या पक्षाचा आहे की आपला माणूस नाही असं मानलं ना पाहिजे. म्हणजे चरणराज चौरे चांगले आहेत. चांगला मला दोस्त. तर सर्वांनी बघितलं हे होतं औंढी गावाचं मत, जनतेचं मत होतं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा